क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आत्ताची सर्वात मोठी बातमी नाशिक शहरातून येत आहे, ती म्हणजेच नाशिक शहरातील द्वारका उड्डाणपुलावर आज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता भीषण असा अपघात झाला आहे। या अपघातात 3 ते 4 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर अशोक लेलँड कंपनीची पिकअप किंवा छोटा हत्ती गाडी आणि टाटा कंपनीच्या टेम्पोमध्ये जोरदार अशी धडक झाली आहे। धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की गाड्यांचा अक्षरशः घटनास्थळी चुराडा झालेला आहे आणि त्या घटनास्थळी एक प्रकारे हाहाकार देखील माजला आहे। अपघाताची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष निरुपते, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत। पोलिसांनी अपघातातील जखमींना तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवलेला आहे। जखमींना आणि घटनास्थळावरून मृतदेह आणि गाड्या हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे। अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। वाहन चालक आणि प्रवाशांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे। पोलिसांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक ही जी आहे ती त्या ठिकाणी सुरळीत केलेली आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबत सखोल तपास करीत आहेत। अपघातग्रस्त गाड्यांच्या चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले का, वाहनांचे ब्रेक निकामी झाले होते का याचा शोध घेतला जात आहे। स्थानिक नागरिकांमध्ये या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघात टाळण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी सध्या नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून होत आहे। पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की महामार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, जेणेकरून अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। म्हणून एक प्रकारे या ठिकाणी अपघातांना आळा कधी बसेल आणि नागरिकांचा जो नाहक बळी जातो आहे तो कसा वाचेल हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागोल, नाशिक। काय प्रकार घडला इथे? एक्सीडेंट है, गाड़ी है, ये गाड़ी ज़्यादा स्पीड में आई थी तो हम नीचे खड़े लेते, तो नीचे से कस्टमर ने बोला कि ऊपर सलिया घुसे लेके एक्सीडेंट हुए। हम नीचे से ऊपर भाग के आए। इसमें कम से कम 8 से 9 लोग हैं, जिसमें से अभी 3 लोगों को पहुंचा चुके हैं, 7 लोगों को दूसरे एम्बुलेंस में ले गए। ये गाड़ी का जो ड्राइवर है इसको अभी निकाले, इससे पहले जो 2 टन थे उनका डेथ हो गए, वो हॉस्पिटल में लेके गए। इसमें से 3 लोग व्यक्ति मर चुके, 9 लोगों को अभी लेके गए। और हमने जो ड्राइवर को काटेला वो आगे का ड्राइवर में था और जो पीछे एक था उसके सलिया आर पार घुसेला था। और जो सलिया वाले थे उसके साथ में 2 जन और थे, उनको भी पहुंचाए अभी। और गाड़ी का ड्राइवर नहीं, आगे का गाड़ी का ड्राइवर चले गए, ये ड्राइवर का अभी हमने एम्बुलेंस में निकाले। गाड़ी स्टैंड बाय होती गाड़ी स्टैंड बाय
बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।